पवार यांच्या जागेसंदर्भात आता अनेक वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत। एकनाथ खडसेंनी काल सांगितलं की तुम्ही महसूल मंत्री असताना तुमच्याकडे देखील ही फाईल आली होती, नेमका काय घटनाक्रम होता? असे की कुणी महसूल मंत्री झाला तर काही महाराष्ट्रातले विषय परत परत त्यांच्याकडे येत असतात आणि ते काळजीपूर्वकच निर्णय घ्यावा लागतो, कारण जमिनीच्या संदर्भात असतं। विशेषतः सरकारी जमिनीच्या बाबतीत ती लाटण्याचा प्रयत्न अनेक मंडळी करीत असते, त्यामुळे काळजीपूर्वकच निर्णय घ्यावा लागत असतात। आपणच जरा खबरदार असतो त्या जमिनीचे, म्हणून घ्यावा लागतात ते निर्णय काळजीपूर्वक। तसे मी घेत आलेलो आहे आणि सगळेच निर्णय मी अत्यंत काळजीपूर्वक घेण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। माझे निर्णय सुद्धा उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात कायम झालेले मला दिसलेले आहेत। त्या पद्धतीने ही फाईल सुद्धा माझ्याकडे 2-3 वेळेस आली, हायकोर्टात जाऊन आले, सगळं झालं, परंतु योग्य निर्णय मी त्यावेळेस देत होतो आणि ती नाकारत होतो। मग आज नेमकं ही जागा देण्यात आली, नेमकं ह्या मागे काय कसं झालं असेल, काय तुम्ही सुद्धा खरं म्हणजे कोणते आतापर्यंत मी महसूल मंत्री असेपर्यंत तर कोणत्या महसूल मंत्र्यांनी त्याला सकारात्मक असा निकाल दिलेला नाही असं मला दिसते। नंतर काय झालं हे समजून येत नाही। असं कसं होऊ शकतं की एवढी मोठी जागा, महत्वाची जागा आणि अशी ती दिली जाते? हे अत्यंत आश्चर्यकारक गोष्टी आहेत आणि अत्यंत दुर्दैवी आहे। अजित पवारांनी काल सांगितलं की तो करार आम्ही रद्द करतोय, असं काही होणार नाही। मग झाल्यानंतर कुठेतरी पाठराखण आता काय, आता या बाबतीत काय बोलावं आम्ही? खरं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री ते आहेत, अशी गोष्ट घडते। अत्यंत खरं म्हणजे अशोकराव चव्हाण यांनी नेमकं काय केलं होतं? अशोकराव चव्हाण यांनी काय केलं होतं किंवा निलंगेकर यांनी काय केलं होतं का मुख्यमंत्री पदाचे राजीनामे त्यांना द्यावे लागले? आपण पाहतो की विलासरावांना सुद्धा असा कोणता गुन्हा होता त्यांचा का राजीनामा द्यावा लागला होता? असं आहे की आपण सत्तेवर असताना काळजी घेतली पाहिजे, असंच आहे याचा अर्थ असा। पूर्वीचा इतिहास असा आहे की सत्तेवर जाय त्याने आणखी काळजी घेतली पाहिजे, सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे। पण जो आपण सत्ता आहे, आपण जनतेचे प्रतिनिधी म्हणून ती राबवत असताना जास्त काळजी घेतली पाहिजे। एकूण जर पाहिलं तर कुठेतरी दबाव त्यांच्यावर आता केला जातोय की राजीनामा द्यावा, मात्र त्याबाबत काही न बोलता कुठेतरी पाठराखण करून अधिकाऱ्यांवर आता नाही, भारतीय जनता पक्षाची आपण जर परंपरा पाहिली तर ते कधी असं करत नाही। कारण म्हणजे एक सत्ताधारी जो असतो त्याला सुद्धा काहीतरी धाक असला पाहिजे, तो काँग्रेसनं कायम पाळला। भारतीय जनता पक्षाची ती जबाबदारी आहे की कशा पद्धतीनं प्रशासन चालवायचं, याच्यातून लक्षात येईल। खडसे यांना ज्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला तसंच पद्धतीचं हे प्रकरण आहे, ते सुद्धा म्हणतात की अनेक असे प्रकरण आहेत ते समोर आले पाहिजेत। तुम्हाला काय वाटतं, असे प्रकरण अजून असू शकतील? असतील तर बाहेर आली पाहिजे, तपासलं पाहिजे, चुकलं असेल कोणी तर दुरुस्त केलं पाहिजे आणि ज्यांनी चूक केली त्याला पक्क दुरुस्त केलं पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।